स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त 11 रुपये किलो प्रमाणे। कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प। आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत, वर्मी वॉश, गांडूळ खताचे बेड, वेस्ट डिकम्पोसेस तसेच गांडूळ बीज मिळेल। गांडूळ खताची वैशिष्ट्ये 100% खात्रीशीर गांडूळ खत मिळेल। जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपीकता वाढवण्यासाठी मदत करते। जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते। पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते। कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन। गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले 100% शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल। घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध। अधिक माहिती करता संपर्क करावा। संपर्क श्री प्रशांत पेडणेकर। मोबाईल क्रमांक 7710 00 66 77। आमचा पत्ता मुक्काम पोस्ट कुंभवडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। देवगड आचरा मार्गावरील अन्नपूर्णा नदीवरील दहिबाव नारंगे पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येथे असलेला पर्यायी मार्ग मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे। सोमवारी युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबतची पाहणी केली आहे। यावेळी उबाटा शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र चोगल, विभाग प्रमुख संतोष दळवी, मनोज भावे, लोकेश मानगावकर, राजाराम घाडी, नवनाथ परब, परेश रुमडे, भगवान घाडी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। दहिबाव नारंगे ह्या पुलाच्या काम हे अर्धवट स्थितीत दिसत आहे आणि ह्या अर्धवट स्थितीत दिसत असताना खरं म्हणजे ह्याचं नियोजन गेली 6 महिने झालं पाहिजे होतं की कारण मेन संपर्काचा रस्ता जर बघितला तुम्ही तर दहिबाव असेल, आचरा मार्ग असेल आणि मालवणला जाणारा रस्ता असेल किंवा पलीकडे जाणाऱ्या गावातला रस्ता असेल, हा महत्त्वाचा रस्ता या ठिकाणी या नारंगेतून जातो आणि हे महत्त्वाचं पूल या ठिकाणी सुरू होतं। तरी पण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे पूल अशाच पद्धतीने अर्धवट राहिलेला आहे। खरं म्हणजे पालकमंत्र्यांनी याच्याबद्दल आपत्ती व्यवस्थापनावरची असेल, प्रशासनाची PWDची असेल, कुठच्या गावात संपर्क चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि कुठच्या गावातली पुलं चालू आहेत असा एक आढावा बैठक घेणं याच्या आधी गरजेची होती। पण ती आढावा बैठक न घेतल्यामुळे अशा प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळे हे पूल अर्धवट राहिलेलं आहे। ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे पूल अर्धवट स्थितीत राहिलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा याच्यामध्ये खूप नुकसान होणार आहे। लोकांना जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरचा फेरा घालून पलीकडच्या गावात जावं लागतं आहे आता आणि हे जवळजवळ पुढच्या 6 महिने हे असंच राहणार आहे। कारण पाऊस तुम्ही बघताय खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि हे जे पाणी वाहतं आहे हे जवळजवळ 6 महिने आता काही पाणी थांबायचं नाव घेणार नाही। त्यामुळे इथल्या पलीकडच्या गावातील संपर्क आता जवळजवळ ह्या गावातल्या लोकांचा तुटलेला आहे। पलीकडे लोकांची शेती पण आहे आणि त्यामुळे शेतीला जाण्याचा पण संपर्क वळसा घालून त्यांना जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर वळसा घालून या लोकांना पलीकडची आपली शेती करण्यासाठी सुद्धा जावं लागणार आहे। की ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांच्या गावाकडे जायचा रस्ता म्हणजे राणे कुटुंबियांच्या गावाकडे जायचा रस्ता जसा बंद झाला वरवड्याचा, तसाच हा रस्तासुद्धा बंद झाला आहे। म्हणजे ह्या मतदारसंघातील जवळजवळ 2 रस्ते जे ढिसाळ नियोजनामुळे, पालकमंत्र्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे, अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे हे 2 रस्ते बंद झाले आहेत आणि लोकांचा संपर्क तुटलेला आहे। लोकांची शेती त्या बाजूला आहे, लोकांचा शेतीसाठी असलेला संपर्क तुटलेला आहे कारण आता पावसाळा आलेला आहे, भातशेती करण्याची वेळ आहे आणि त्यांना जवळजवळ 10 किलोमीटरचा फेरा घालून त्या पलीकडे जावं लागणार आहे। त्यामुळे भातशेतीसाठी सुद्धा लोकांना एवढा मोठा फेरा घालण्याची गरज आहे। पलीकडे जाणारा आचरा मार्ग असेल, पलीकडची गावं असतील, याची पूर्णपणे हा संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि हा पूल कसा लवकरात लवकर पूर्ण होतो याकडे घेतलं पाहिजे। खरं म्हणजे ह्या आपत्ती व्यवस्थापनाचा असेल, PWDच्या कामांचा असेल, बोजबारा उडालेला तुम्हाला दिसत आहे। हे एकदम बेजबाबदारपणाचं म्हणजे गेली 2.5 वर्ष त्यांची सत्ता होती, त्याच्यानंतर आता ते पालकमंत्री म्हणून इथे आहेत, गेली 10 वर्ष ते इथले आमदार आहेत। त्यामुळे हे नियोजन त्यांना आधी कळलं पाहिजे होतं की ह्या नियोजनामुळे ह्या लोकांचा संपर्क तुटू शकतो। त्यामुळे लवकरात लवकर हा पूल होणं गरजेचं होतं। पण ह्या पुलाची वर्क ऑर्डरसुद्धा नोव्हेंबर म्हणजे ह्या इलेक्शनच्या आधी झालेली आहे, तरी पण हा पूल पूर्ण होत नाही। तो का होत नाही? फक्त प्रशासकीय अधिकारी हे भ्रष्टाचार करण्यापुरते सीमित राहिले आहेत का? हा खरा म्हणजे प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे ह्या प्रकारची जर असंच काम पुढे ह्या जिल्ह्यामध्ये चालू राहिलं तर हे ढिसाळ नियोजन पूर्णपणे पालकमंत्र्यांचं राहतं आहे आणि ह्या ढिसाळ नियोजनामुळे हा जिल्हा
कसा विकासाच्या दृष्टीने चालेल हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी लोकांमध्ये उपस्थित होतो. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.